तुमचं नाव काय? बालाजी काही झालं. काका तुमचं? माझं नाव दत्तराव रामभाऊ कदम. तर देवाची थोडी माहिती सांगता का? आमच्या गावाचं हे जागृत देवस्थान आहे. हां सर्व परिसरामध्ये पूर्ण नवसा मारुती असं ओळखलं जातं. हां खूप देवाचं जागृत देवस्थान असल्यामुळं बरेच भाविक इथं दर्शनाला येतात दर शनिवारी. हां आणि प्रत्येकाच्या नवसाला हा पावणारा मारुती आहे. काका म्हणजे हे देवस्थान म्हणजे प्राचीन नाही का? म्हणजे प्राचीन काळी फक्त हे आता बांधकाम करण्यात आता नवीन बांधकाम झालं. प्राचीन कालीन देवस्थान म्हणजे खूप दुरून भक्त येतात काय म्हणजे दर्शन करण्यासाठी? लावून भरपूर दुरून बघते जातात. का तुम्ही थोडी सांगू शकता का माहिती? आमच्या महारुद्राचं नावच मुळातच संकटमोचन हनुमान मंदिर बोराळा हे पावणारा मारुती आहे. त्याच्यामुळं भाविक भक्त हे बरेचसे असे बाहेरून प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणावर दर शनिवारी दर दिवशी दर्शनासाठी येतात. आणि हा बराचसा नवसाला पावतो. प्रत्येकाचे जे नवस टाकलेला आहे तो म्हणजे कटिबद्ध आहे मारुती हा. सगळं त्यांचे जे नवस आहे ते पावतोच. असा जे बोललं ते करून दाखवतो असा नवसाचा मारुती आहे आमचा. म्हणजे दर शनिवारी म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम असते ना? हा दर शनिवारी महाप्रसादाचा कार्यक्रम इथं असतो. म्हणजे गावातर्फे पण असते आणि गावातर्फे पण असते भक्तातर्फे पण असते. ठीक मित्रांनो हे काका इथले पुजारी आहेत. तुमचं नाव काय? तुमचा कॉन्टॅक्ट फोन नंबर सांगू शकता का तुम्ही? सांग. 93 73 38 97 01. ठीक आहे मित्रांनो, कोणाला शनिवारी दर्शन घेण्यासाठी येण्यासाठी महाराजाला कॉन्टॅक्ट करा. ठीक मला थोडी तालुका वसमत जिल्हा हिंगोली गाव बोराळा इथं खूप प्राचीन देवस्थान आहे मारुतीचं. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. मित्रांनो पाहू शकता संपूर्ण काचा लावलेले आहेत. वरी पण बघू शकता शिलिंगला संपूर्ण काचा आहेत मित्रांनो. संपूर्ण काचाच मित्रांनो. डिझाईन बघू शकता संपूर्ण काचाची डिझाईन आहे मित्रांनो. शनिवारी खूप भक्त येतात इथं दर्शन करण्यासाठी. मित्रांनो संपूर्ण हे काचा आहेत बघू शकता तुम्ही. जाऊ का? आता मित्रांनो आपण महादेव मंदिर बघणार आहोत. या साईडला महादेव मंदिर आहे. समोर मित्रांनो महादेव मंदिर आहे. आता मित्रांनो आपण महादेव मंदिरात दर्शन करणार आहोत. नाव सांगा बाबा तुमचं काय? तुम्ही इथं म्हणजे पूजा हे करता का? म्हणजे हे पण प्राचीन मंदिर आहे का? म्हणजे हे पण मंदिर म्हणजे याच्या पुरातन काळात भेटलेलं आहे मारुतीचं मंदिर मी.
मित्रांनो या साईडला ते स्वयंपाक रूम आहे मित्रांनो. समोर दिसते ना, ही नवी बिल्डिंग दिसते ना, ते स्वयंपाक रूम आहे. आणि इकडं भक्त निवास आहे मित्रांनो, ते तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो खूप दुरून भक्त आले तर इथं राहण्याची सुविधा आहे. तुम्ही इथं राहू शकता. 2000 लोक राहू शकतात. मित्रांनो या भक्त निवासमध्ये 2000 लोकांपर्यंत इथं लोक राहू शकतात. तुम्ही समोर पाहू शकता. खूप चांगली भक्तासाठी सोय केलेली आहे मित्रांनो. काही चार्ज लागतात का म्हणजे राहण्यासाठी? मित्रांनो भक्तासाठी फ्री आहे, चार्ज म्हणजे काही नाही. ठीक, तुम्ही मित्रांनो येऊन दर्शन करू शकता. राहण्याची पण सुविधा आहे. दर शनिवारी मित्रांनो इथं महाप्रसादाचा कार्यक्रम असते. कमिटीतर्फे पण असते आणि भक्तातर्फे पण असते. तुम्ही दर शनिवारी या. लाईट गेली तर जनरेटरची व्यवस्था. मित्रांनो इथं लाईटची जनरेटरची सुविधा आहे. तुम्ही येऊन लाभ घेऊ शकता. स्वयंपाकासाठी भांडे जे लागतात संपूर्ण सर आहे का मॅडम? मदत तुमच्यावर. मित्रांनो शनिवारी कोणाला कार्यक्रम म्हणजे महाप्रसाद कार्यक्रम ठेवायचा असले तर संपूर्ण इथं भांडे आहेत. तर तुम्हाला मी महाराजाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक, मित्रांनो पाठीमागे आपण आता भक्त निवास बघलेला आहे. आणि इथं पण मित्रांनो भक्तासाठी राहण्याची सुविधा आहे. मित्रांनो वरी पण रूम आहेत. तुम्हाला मी आता जाऊन दाखवतो. संकट मोचन मंदिराच्या हनुमान मंदिराच्या समोर म्हणजे वर रूम आहेत मित्रांनो. मित्रांनो खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे. देवस्थानाच्या वरी आहे मित्रांनो रूम. हे बघू शकता हॉल आहे. कूलर आहेत मित्रांनो. संपूर्ण सुविधा आहे. तुम्ही येऊन राहण्याची पण सुविधा आहे. खूप मोठा हॉल आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथं हात बेसिंग आहे मित्रांनो. खाली संडास बाथरूमची सुविधा आहे. आणि हे बघू शकता मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी सगळं संपूर्ण सुविधा आहेत मित्रांनो. लाईटचा काय प्रॉब्लेम नाही. लाईट 24 घंटे लाईट आहे. खाली जायला आहे पाणी फिल्टर ते सगळं. मित्रांनो खाली जाण्यासाठी पण पहिल्या या साईडला पण आहे, त्या साईडला पण आहेत. वरी पाणी फिल्टर आहे, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण देवस्थानाच्या वरी आलेलो आहोत. हे आहे मित्रांनो बोराळा गाव, वसमत तालुक्यामध्ये येते मित्रांनो, हिंगोली जिल्हा आहे. इथे फिल्टर आहे का मित्रांनो? समोर फिल्टर पण आहे. फिल्टरची पाण्याची सुविधा आहे मित्रांनो. संपूर्ण राहायची रूमची संपूर्ण. ते मागं महाराजाचा नंबर दिलेला आहे मित्रांनो. मी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. कोणाला महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर महाराजाला कॉन्टॅक्ट करा. महाराजाचा नंबर दिलेला आहे, तरी मी डिप्रेशनमध्ये देतो. कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्ही.